गेले मला एक 4 ते 5 वर्षापासून त्रास होता सायनसचा. ॲक्च्युली पहिल्या सेशनमध्येच मला फरक जाणवला. मी याच्या आधी खूप ठिकाणी डॉक्टरकडे मी ट्राय केलेलं आहे. 4-5 वर्षामध्ये फार म्हणणार डोके हे दुखत असेल तुम्हाला, मायग्रेन वगैरे होत असेल. हे सगळे असं पूर्ण बरोबर. डोळं जेव्हा तुमच्या बॉडीला, तुम्हाला शरीराला जेव्हा ऑक्सिजनची मात्रा पूर्णपणे होते, जर तुम्हाला पूर्णतः ऑक्सिजन तुम्हाला मिळत नसेल, तर ऑब्व्हियसली तुम्हाला हेडॅक होणार आहे. नमस्कार मंडळी, आज आपल्याकडे प्रसाद म्हणून पेशंट आले, तर त्यांना सायनाचा त्रास होता. किती दिवसांपासून त्रास होतो सर तुम्हाला सायनाचा? गेले मला एक 4 ते 5 वर्षापासून त्रास होता सायनसचा. 4 ते 5 वर्षापासून. ओके. सकाळी उठल्या मला जेव्हा अंघोळ करेल त्यावेळेला शिंका येणं. एक्झॅक्टली काय ना, आपल्या व्ह्युअर्सला कळू द्या की सायनस म्हणजे नेमकं एक्झॅक्टली काय त्रास होतो पेशंटला. सायनस एक्झॅक्टली म्हणजे सकाळी उठल्या शिंका येणं, नाकातून पाणी येणं, ओके. किंवा एक जो पोर्शन आहे तो दुखणं, आणि मेन मुळात म्हटलं की कोणत्याही कामामध्ये फोकस राहत नव्हतं, कॉन्सन्ट्रेट प्रॉपर एका ठिकाणी जातं. प्रसन्न राहत नव्हतं. आणि 12ही महिने असं तुम्हाला जाणवायचं की मला सर्दी जाणवते असं? हो. मग ते पण कधी 12-1 पर्यंत मला जाणवायचं. बरोबर. 12-1 नंतर त्यानंतर आणि तर एक व्हायचं. हे सगळं माझं सगळ्या साईडनं दुखायचं आहे. म्हणजे आतल्या बाजूला म्हणणार डोके हे दुखत असेल तुम्हाला, मायग्रेन वगैरे होत असेल. हे सगळे असं पूर्ण बरोबर. डोळं कळकळत. तर ॲक्च्युली सायनस म्हणजे काय होतं जाणवतं, लक्षात घ्या. तुम्ही श्वास प्रॉपरली घेऊ शकत नाही. जर तुम्हाला पूर्णतः ऑक्सिजन तुम्हाला मिळत नसेल, तर ऑब्व्हियसली तुम्हाला हेडॅक होणार आहे. कुठल्याही कामात तुमचं लक्ष केंद्रित होणार नाही आहे. दुसरी गोष्ट, नाक सतत तुमचं पाणी म्हणजे जे म्हणतो ना मलगम किंवा पाणी निघत असणे, हे कंटिन्यू तुमच्या नाकातून वाहत असणार आहे. तर या आपण ठिकाणी कळल्या, पुणे सेंटरला आपण आलात. किती सेशन झालेत आपले? हे बघून 2 सेशन झाले. बरं, कसा फरक वाटतोय तुम्हाला? तर जे फरक जाणवला तर सांगा बरं आम्हाला. ॲक्च्युली पहिल्या सेशनमध्येच मला फरक जाणवला. गेले मला 10 दिवस झाले की 15 दिवस झाला मला आता सध्या त्रास नाही. म्हणजे शिंका येतात पण पाणी तर काही येत नाही. पाणी वगैरे येत नाही. त्यामुळे आता थोडं रिलॅक्स करत होतो. हो. आणि जे ब्लॉक वगैरे वाटत होतं तुम्हाला, आता आजही ब्लॉक आहे? आता ब्लॉक वाटत नाही. श्वास मोकळेपणाने घेऊ शकतात. जेव्हा तुमच्या बॉडीला, तुम्हाला शरीराला जेव्हा ऑक्सिजनची मात्रा पूर्णपणे होते, तेव्हा तुम्हाला कुठलाही हेडॅक किंवा कुठलाही सायनसची बिघाडी त्रास होत नाही. तर ज्यांना सायनसचा त्रास होत असेल, आवर्जून त्यांनी ही ट्रीटमेंट घ्यावी. काय सांगाल ते ज्यांना सायनसचा त्रास असेल त्यांनी? आणि बरेचसे व्यक्ती हे ऑपरेशन करून घेतात. मी डेफिनेटली सांगेन ट्राय हे समोर बघून डेफिनेटली सांगेन एकदा ते ट्राय करा. मी याच्या आधी खूप ठिकाणी डॉक्टरकडे मी ट्राय केलेलं आहे. 4-5 वर्षामध्ये फार खूप दिवस झाले. मी आयुर्वेदिक सुद्धा ट्राय केलेला आहे, मेडिकलमध्ये जाऊन सुद्धा ट्राय केलेला आहे. माझ्या जर आयरी पडले असे, बरोबर. त्यापेक्षा हे जरा बेटर वाटतं मला. बरं, आम्ही कुठल्या प्रकारची मेडिसिन दिली? मेडिसिन कोणत्या प्रकारचं दिलेलं आहे. ओके. तर पूर्ण नॅचरल वेने ट्रीटमेंट मिळाली तुम्हाला? हो. खुश आहात आपण या ट्रीटमेंटपासून? हो. चला.